बटाटा वडा खायला खूपच आवडतो, पण तेच ते व्हेरिएशन खाऊन कंटाळलाय का? मग आज मी तुम्हाला एक नवीन प्रकार शिकवणार आहे, तो म्हणजे कढी वडा. रेसिपी जेवढी दिसायला आणि बनवायला सोपी आहे ना, त्याहूनही जास्त खायला चविष्ट आहे. एकदा जर तुम्ही हा बटाटा वडा कढीसोबत खाऊन बघितला, तर मी खात्री देते यानंतर बटाटा वडा किंवा कट वडा कधीही खाणार नाही. नेहमी-नेहमी हाच कढी वडा खाताल. एवढा हा चवीला जबरदस्त तयार होतो. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन करते. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल, तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन खाद्यपदार्थ बघण्याकरिता चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. आता रेसिपी बनवायला घेऊयात. त्याकरिता 5 मध्यम स्वरूपाचे बटाटे छान असे मऊसूत उकडून घेतलेले आहेत. जास्तही उकडू नका, नाहीतर मग बटाटा वड्याच्या सारणाला पाणी सुटेल आणि यामुळे बटाटा वड्याचं आवरण मऊ पडेल. त्यामुळे फक्त या पद्धतीने मऊसूत होईपर्यंतच हे वडे छान असे उकडवून घ्यायचे आहेत. आता हे आपण हाताने मॅश करून घेऊयात. हाताने मॅश करायचं नसेल तर तुमच्याकडे अशा पद्धतीचं पावभाजी मॅशर असेलच, त्याच्याने देखील मॅश करून घेऊ शकता. पण लक्षात घ्या, हे बटाटे जास्तच एकदम बारीक सॉफ्ट मॅश करू नका. अगदी थोड्याफार फोडी राहू द्या, ज्या दातांखाली आल्या की जास्तच चविष्ट लागेल. या पद्धतीने साधारणतः आपल्याला हा बटाटा मॅश करून घ्यायचा आहे. या बटाट्याच्या भाजीला चव छान येण्याकरिता एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात. त्याकरिता 10 ते 12 किंवा तिखटच्या प्रमाणानुसार हिरव्या मिरच्या थोड्याशा जास्तच घेतल्या आहे, कारण मला बटाटा वडा झणझणीत आवडतो. 1 चमचा धणे, 1 ते 1.5 इंच आलं, 1 चमचा जिरे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि पाणी न टाकता हे मिक्सरला दळून घेऊयात. थोडंसं जाडसर दळलं किंवा मग खलबत्त्यात ठेचून घेतलं तरीही चालणार आहे. आता एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचंय. यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडली जायला हवी इतकं तेल कडकडीत गरम असावं. अर्धा चमचा जिरे, 2 चिमूट हिंग, तयार करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने. संपूर्ण साहित्य आपल्याला या तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचंय. आणि आता सर्वात शेवटी पाव चमचा हळदही टाकली आहे. संपूर्ण साहित्य यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि तेलामध्ये परतवून घेते. हवं असल्यास तुम्ही ही बटाट्याची भाजी कढाईमध्ये देखील परतवून घेऊ शकता. पण या पद्धतीने हे स्टफिंग खूपच जबरदस्त तयार होतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीनुसार मीठही टाकूयात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. संपूर्ण साहित्य हातानेच व्यवस्थित मॅश करून घेऊयात आणि एकत्र करून घेऊयात. तर बघा, अगदी परफेक्ट अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे. रंग अगदी सुरेख आला आहे. आता तयार झालेली बटाट्याची भाजी किंवा स्टफिंग जरा वेळ साईडला ठेवून देऊयात आणि लगेच बटाट्या वड्याचं कोटिंग तयार करून घेऊयात. त्याकरिता 2 कप साधारणतः वजनी प्रमाणात 300 ते 400 ग्रॅम चाळून घेतलेलं बेसन पीठ घेऊयात. बेसन पीठ चाळलेलं असलं की यामध्ये गाठी तयार होत नाही. अगदी व्यवस्थित असं हे पीठ मिक्स केलं जातं. अर्धा चमचा ओवा घेतलाय, जो हातांवर क्रश करून टाकूयात, जेणेकरून याचा फ्लेवर या बटाट्या वड्यामध्ये लवकर उतरेल. चवीनुसार मीठही टाकायचंय आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे. यामुळे हे आवरण छान असं खुसखुशीत तयार होतं. पण जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर याऐवजी 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहनही घालू शकता. संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं करत पाणी टाकत याचं छान असं थोडंसं सैलसर पण गाठी विरहित मिश्रण तयार करून घेऊयात. पिठामध्ये पाणी टाकताना मात्र थोडं थोडं करतच टाका, कारण आपल्याला हे मिश्रण जास्त पातळही बनवायचं नाहीये आणि जास्त घट्टसरही ठेवायचं नाहीये. तर साधारणतः याला अशा पद्धतीची रिबन कन्सिस्टन्सी यायला हवी. साधारणतः या पद्धतीने बॅटर थोडंसं वरून टाकलं की एकसारखं पडायला हवं. आता हे देखील जरा वेळ साईडला ठेवून देऊयात आणि लगेचच कढी बनवायला घेऊयात. त्याकरिता 1 कप फ्रेश दही घेतलंय. जास्त आंबटही नाहीये. जर तुम्हाला दही वापरायचं नसेल तर 2 कप ताक वापरू शकता. 2 चमचे बेसन पीठही घेतलंय. आता हे दोनही साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचंय, छान असं घुसळून घ्यायचंय. त्याकरिता मी रवीचा वापर करतेय. तुमच्याकडे जर रवी नसेल तर विस्कच्या मदतीने देखील हे छान असं फेटून घेऊ शकता. लक्षात घ्या, आपल्याला यामध्ये ना दह्याच्या ना बेसन पिठाच्या गाठी ठेवायच्या आहेत. या पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स व्हायला हवं.
दोनही साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालंय. आता यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 ते 1.5 कप किंवा गरजेनुसार पाणी टाकूयात आणि पुन्हा एकदा हे छान असं घुसळून घेऊयात. तर बघा अगदी परफेक्ट असं आपलं कढीचं मिश्रण तयार झालंय. लगेचच फोडणीकडे वळूयात. पण त्या अगोदर एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचंय किंवा ठेचा बनवून घ्यायचा आहे. त्याकरिता 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. या मिक्सरला कोरड्याच फिरवून घेऊयात. फोडणीकरिता कढाई गॅसवर ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले. तेल हलकं गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकले. दोनही छान असे तडतडू दिले. आता टाकूयात 3 लवंगा आणि 1 इंच दालचिनी, चिमूटभर हिंग आणि तयार करून घेतलेला लसूण मिरचीचा ठेचा आणि कढीपत्त्याची पाने. कढीपत्त्याशिवाय तर कढी अधुरीच असते. संपूर्ण साहित्य तेलामध्ये अर्धा मिनिटाकरिता परतवून घेऊयात. आता लगेचच घुसळून घेतलेलं दह्याचं मिश्रणही टाकूयात आणि सोबतच साधारणतः 1 कप पुन्हा एकदा पाणी टाकायचंय. आपल्याला या कढीची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची ठेवायची आहे त्यानुसार यामध्ये पाण्याचा वापर करा. कारण ही कढी शिजल्यानंतर देखील थोडीशी घट्टसर होतेच. आता एकदम कमी गॅसवर या कढीला हलकीशी उकळी काढून घेऊयात. तर बघा काही वेळातच आपल्या कढीला अर्धवट उकळी यायला लागलेली आहे. आता सर्वांत शेवटी यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आणि 2 चमचे साखर. साखरेऐवजी तुम्ही गूळही वापरू शकता. मीठ आणि साखर आपल्याला सर्वांत शेवटीच टाकायची, यामुळे कढी अजिबात फाटत नाही. आणि सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. पुन्हा एकदा हलकीशी उकळी काढून घेऊयात. पण लक्षात घ्या, कढी आपल्याला जास्तही उकळू द्यायची नाहीये किंवा फुल गॅसवरही उकळी काढून घ्यायची नाहीये, नाहीतर कढी आपली फाटू शकते. आपली गरमागरम आंबट गोड तिखट चवीची कढी तयार झाली आहे. ही जरा वेळ साईडला ठेवून देऊयात आणि लगेचच वडे बनवायला घेऊयात. त्याकरिता या बटाट्याच्या भाजीच्या छोट्या छोट्याशा टिक्क्या बनवून घेऊयात किंवा गोळे बनवून घेऊयात. तर तुम्हाला हा बटाटा वडा कितपत आकाराचा हवाय किंवा कितक्या साईजचा हवाय त्यानुसार हे गोळे बनवून घेऊ शकता. सोबतच वड्यांना आकार कसा द्यायचा आहे त्यानुसारच हे वडे बनवून घ्या. जर चपटा वडा हवा असेल तर या स्वरूपाचा आकार द्या आणि गोल वडा हवा असेल तर गोल आकाराच्या टिक्क्या बनवून घ्या. तर बघा घेतलेल्या प्रमाणामध्ये आपले 9 ते 10 बटाटे वडे हे तयार होतात. इकडे आपलं तयार करून घेतलेलं आवरणाचं मिश्रण देखील छान असं भिजलं गेलेलं आहे. आता तयार करून घेतलेल्या बटाट्याच्या भाजीच्या टिक्क्या या पद्धतीने आपल्याला या बेसन पिठामध्ये बुडवायच्या आहे. याला व्यवस्थित असं बेसन पिठाचं कोटिंग करून घ्यायचं आणि लगेचच ही टिक्की तेलामध्ये सोडायची. त्याकरिता तेल मी अगोदरच कढाईमध्ये गरम करून घेतलेलं आहे. हे बटाटे वडे तळण्याकरिता आपल्याला तेल हे मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि सोबतच गॅसची फ्लेम देखील मध्यमच ठेवायची आहे. ना जास्त कमी ठेवा ना जास्त फुल ठेवा. फुल ठेवला तर हे बटाटे वडे व्यवस्थित तळले जाणार नाही, जळू शकतात आणि जर कमी ठेवली तर बटाटे वडे तेल जास्त पितात. अगदी परफेक्ट असं आपलं कोटिंगही तयार झालेलं होतं. यामुळे आपल्या बटाटे वड्यांचं आवरण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. साधारणतः या पद्धतीचा या वड्यांना रंग आला की लगेच हे तेलातून बाहेर काढून घ्यायचे आहे. आपले वडे तेलातून काढल्याबरोबर बघा किती छान असे कोरडे दिसत आहेत. यांनी अजिबात तेल पिलेलं नाहीये किंवा तेलकटही झालेले नाहीयेत. अगदी परफेक्ट असे आपले बटाटे वडे तयार झालेले आहे. लगेचच गरमागरम कढी सोबत सर्व करायला घेऊयात. ही आंबट गोड चवीची कढी या बटाटे वड्यांसोबत अगदी जबरदस्त लागते. सर्व कसं करायचं ते दाखवते. या पद्धतीने सुरुवातीला कढी वाढून घेतली की यामध्ये बटाटे वडे ठेवूयात. सोबतच थोडासा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि आवडत असल्यास किंवा घरात शिल्लक असल्यास या पद्धतीची बारीक शेवही टाकू शकता. जर तुमच्याकडे शेव नसेल तर बटाटा वडा सोडत असताना बेसन पिठाचे जे कुरकुरीत भजे तयार होतात ते देखील यामध्ये तुम्ही टाकू शकता. यामुळे हा कढी बटाटा वडा आणखीन जास्त चविष्ट लागेल. तर तुम्ही या पद्धतीचा कढी बटाटा वडा यापूर्वी कधी खाल्लाय का? कमेंट्स करून नक्की कळवा आणि सोबतच कुठे खाल्लाय हे देखील नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन चविष्ट रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता तुम्हाला हा कढी बटाटा वडा कितीही आवडला असला तरी देखील मी तुम्हाला देऊ शकत नाहीये, कारण तुम्ही मला कुठे राहतात हेच माहिती नाहीये. त्याकरिता मला तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या चमचमीत फक्कड रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.